फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस म्हणजे काय? तर फायनान्शियल स्टेटमेंट्स आर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट विच शोज द पोझिशन ऑफ बिझनेस एंटिटी. फायनान्शियल स्टेटमेंट कशाला म्हणायचं, नंतर पाहूया ॲनालिसिस कसं केलं जातं. सुरुवातीला ज्यावेळेस आपण फायनान्शियल स्टेटमेंट पाहू त्यावेळेस काय सांगितलं आहे की फायनान्शियल स्टेटमेंट्स काय आहेत, असे काही डॉक्युमेंट्स आहेत महत्त्वाचे की ज्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक व्यवसायाचं किंवा एखाद्या व्यवसायाचं काय पाहू शकतो, सिच्युएशन किंवा पोझिशन आपण त्याची पाहू शकतो. मग यामध्ये काय असतं की इट इज अ समराइज्ड फॉर्म ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. काय आहे की पूर्ण वर्षामध्ये जे काही फायनान्शियल वित्तीय कार्य झालेले आहेत, जे काही व्यवहार झालेले आहेत त्यांचं एक सारांश असतो जो की आपल्याकडे फायनान्शियल स्टेटमेंट म्हणून उपलब्ध असतो. मग यामध्ये नेमकं कोणते फायनान्शियल स्टेटमेंट्स असतात? आपण सर्वांना माहिती आहे की कंपनी ज्यावेळेस त्याचे फायनल अकाउंट बनवते त्यावेळेस त्याच्याकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो आणि बॅलन्स शीटसुद्धा असते. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय दर्शवतं? सर्व खर्च व उत्पन्न दर्शवतं. त्या माध्यमातून झालेला त्याचा नेट प्रॉफिट दर्शवते. तसंच बॅलन्स शीट काय दर्शवते मग? तर देयता, लॅबिलिटीज, कोणाकोणाला देणे बाकी आहे, तथा असेट्स, तर कंपनीकडे कोणती कोणती संपत्ती आहे, या सर्व गोष्टींची जाणीव आपल्याला ह्या दोन फायनान्शियल स्टेटमेंट्सवरनं प्राप्त होते. मग यांचं आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर ॲनालिसिस करावं लागतं की जेव्हा एखादा गुंतवणूकदार व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो त्यावेळेस त्याला त्या व्यवसायाची काय पाहिजे, पूर्ण माहिती पाहिजे. अन्यथा एखादा बिझनेस चालला नाही भविष्य काळात तर त्या गुंतवणूकदाराला मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. उदाहरणामध्ये जर पाहायचं असेल तर आपल्याकडे असे भरपूर साऱ्या कंपनीज आहेत ज्यांचं काय निघालेलं आहे, दिवाळं निघालेलं आहे. किंगफिशर नावाची कंपनी होती जी एअरलाईन्स होती, ज्याला आपण पूर्ण माहिती आहे आपल्याला की पूर्णपणे ती काय झाली, बंद झाली. बरोबर. हिंदुस्तान मोटर्स नावाची एक कंपनी होती जी की ॲम्बॅसेडर कार्स उत्पादित करत होती. त्याच्या कालांतराने त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट्सचं ॲनालिसिस जर पाहिलं तर कालांतराने 2017च्या दरम्यान त्यांना पूर्णपणे टाळा बसण्यात आला. 2013ला त्यांचं शेवटचं प्रोडक्शन झालं. हे काय आहे तर एखाद्या कंपनीचे वित्तीय परिस्थिती कशी आहे हे पाहिल्याशिवाय आपल्याला काय करता येत नाही, भविष्यामध्ये गुंतवणूक करता येणार नाही. जर ह्या मी आत्ता 2 ज्या कंपन्या सांगितल्यात त्यामध्ये जर समजा हिंदुस्तान मोटर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल किंबहुना मग एखादा रिलायन्स कम्युनिकेशनमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्यांच्या बॅलन्स शीट्स माहिती हव्यात, ज्याला आपण फंडामेंटल्स मानलं जातं की त्या कंपनीचं फंडामेंटल कसं आहे, की त्यांचं मूलभूत पाया कसा आहे, की त्या आधारावर तुम्हाला काय करता येईल, त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करता येईल. म्हणून फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करणे अनिवार्य होते. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की कंपनी कायद्यामध्ये आता तो 2013चा असेल, अन्यथा पूर्वीचा असलेला 1956चा कंपनी कायदा असेल, त्याच्यामध्ये असं अनिवार्य केलेलं आहे प्रत्येक कंपनीसाठी की त्यांनी स्वतःची बॅलन्स शीट किंवा मग त्याला आपण काय म्हणू, फायनान्शियल स्टेटमेंट्स जे त्यांचे विवरणं आहेत वित्तीय, ते त्यांनी पब्लिकली डिस्क्लोज केले पाहिजेत. म्हणजेच त्या डिस्क्लोज केलेल्या त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंट्सचं पब्लिक किंवा बँक्स किंवा मग गव्हर्नमेंट इव्हॅल्युएशन करून त्यांची आर्थिक स्थिती किंवा मग त्या व्यवसायाची पोझिशन जाणून घेऊन गुंतवणूक करू शकते. ओके. मग या प्रकारे आपण काय करतो, फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करत असतो. ठीक आहे. मग फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करण्यामागचे उद्देश काय आहेत, तर उद्देश नंबर 1 काय आहे की आपण ज्या वेळेस आपण काय करतो आहे, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करतो त्यावेळेस आपल्याला मुख्य उद्देश काय असतो की त्या व्यवसायाची प्रॉफिटेबिलिटी कशी आहे, भविष्यामध्ये त्या व्यवसायाला प्रॉफिट जास्त होईल का. बरोबर. ह्या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी आपण फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करत असतो. ऑपरेशनल एफिशियन्सीचा अर्थ काय आहे की ती कार्यात किती प्रभावी काम करत असते. ओके. किती प्रमाणामध्ये त्यांना प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे, या सर्व गोष्टींसाठी आपण काय करत असतो, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करत असतो. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह असा आहे की व्यवसायाची वित्तीय पोझिशन कशी आहे. काय जाणून घ्यायचं आहे आपल्याला की व्यवसायाची जी वित्तीय परिस्थिती आहे, स्थिती आहे,
ती आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण काय करतो, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करतो. ओके, पहिला ऑब्जेक्टिव्ह काय आहे की प्रॉफिटेबिलिटी पाहणे, दुसरे ऑब्जेक्टिव्ह काय आहे फायनान्शियल स्थिती पाहणे. ओके, त्यानंतर काय आहे की आयडेंटिफाय द रिझन्स ऑफ चेंजेस इन प्रॉफिट. ओके, काय होतं की व्यवसाय चालवत असताना सातत्यानं समान नफा होईल ह्याची शाश्वती नसते, बरोबर, की कधीही इन्फ्लेशन होतं, कधी डिफ्लेशन होतं, कधी एखादं पॅन्डेमिक येतं, जसं की आता कोविडमधील मागच्या 2 वर्षामधील जर समजा सर्वच व्यवसायाचे जर काय पाहिले, फार्मास्युटिकल बिझनेस सोडून जर समजा इतर बिझनेसेस जर पाहिले तर त्यांचं फायनान्शियल पोझिशन कसं असेल, खूप कमी इन्कम झालेलं आहे, प्रॉफिटेबिलिटी कमी झाली आहे. त्याचं कारण असं होतं की लॉकडाऊनमुळं कुठल्याही प्रकारचा व्यवसाय बिझनेस चाललेला नाही. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचा जो प्रॉफिट कमी झाला किंवा त्यांच्याकडे जे काही प्रॉफिट कमी दिसतो आहे त्यांच्या मागील बॅलन्स शीटपेक्षा, त्याची नेमकी कारणं कोणती आहेत ही शोधली जातात. काय तिसरा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, प्रॉफिटेबिलिटी. ठीक आहे ना, एखाद्या वर्षी काय होऊ शकतं की दुष्काळ पडला, मग प्रॉफिटेबिलिटी कमी झाला, बरोबर. मग अशा परिस्थितीमध्ये नेमकी कारणं कोणती आहे, जर समजा व्यवस्थापकीय कारणं असतील तर, ओके, मिसमॅनेजमेंट होत असेल तर, जर समजा पॅन्डेमिकच्या नंतरही आता जर समजा एखादा व्यवसाय अजून कमी प्रॉफिट कमवत असेल तर त्यावर काय पाहावं लागेल, मग त्यावेळेस गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदार त्या व्यवसायाविषयी विचार जरूर करेल. ओके, मग त्यासाठी फायनान्शियल पोझिशन तथा प्रॉफिटेबिलिटीमध्ये जो बदल झाला तो बदल नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे शोधण्यासाठी आपण वित्तीय विवरणाचे विश्लेषण करत असतो, म्हणजेच फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करत असतो. त्यानंतर शेवटी काय आहे बघा, टू जज द ॲबिलिटी ऑफ द फर्म टू रिपे द डेप्ट अँड असेसिंग द शॉर्ट टर्म ॲज वेल ॲज द लाँग टर्म लिक्विडिटी पोझिशन ऑफ द फर्म. काय आहे, काय जजमेंट कशाची लावायची आहे की व्यवसायावर किती कर्ज आहे आणि ते कर्ज परत देण्याची क्षमता व्यवसायाची आहे का. कारण व्यवसायामध्ये व्यवसाय चालवत असताना कर्ज घ्यावेच लागतात. मग आता ते कर्ज रोख्याच्या माध्यमात असतील, बॉन्डच्या माध्यमातून असतील किंवा मग लोनच्या माध्यमातून असेल किंवा ओव्हरड्राफ्ट आपण ज्याला म्हणतो, बँक ओव्हरड्राफ्ट, तो ओव्हरड्राफ्ट घेतला असेल, ह्या प्रकारचे जे डेप्थ आहेत, शॉर्ट टर्म डेप्थ असतील किंवा लाँग टर्म डेप्थ असतील, हे देण्यासाठी परतफेड तर करावं लागणार आहे. जर समजा एखादी वेळेस आपल्याकडे काय आहे की पैसे कमी पडत असतील, जर आपण कर्ज काढला असेल व्यवसायाच्या व्यवहारासाठी, तर ते पूर्ण करून ते कर्ज फेडण्याची क्षमता आहे का, बरोबर आहे. म्हणजे पुन्हा ते कर्ज पेमेंट करण्याची क्षमता आहे किंवा नाही. मग नसेल तर त्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करता येणार नाही, किंवा नसेल तर ती व्यवसाय काय होईल, लवकरच बुडण्याची शक्यता असते, किंवा त्याला आपण लिक्विडिटी म्हणतो, म्हणजे लिक्विडेशन म्हणतो, राईट. लिक्विडेशन म्हणजेच समाप्ती होऊ शकते त्या व्यवसायाची. म्हणून या ठिकाणी ही 4 उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आपण काय करत असतो, फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करत असतो. आता 4 उद्दिष्टे कोणती आहेत, शॉर्टमध्ये लक्षात घ्या. तर पहिला उद्दिष्ट काय सांगतो की त्याची प्रॉफिटेबिलिटी पाहायचं आहे, ओके, व्यवसायाची. दुसरा उद्देश काय सांगतो की त्या व्यवसायाची काय होतं, वेगवेगळ्या स्थितीमधील फायनान्शियल पोझिशन पाहायची आहे. मग तिसरा ऑब्जेक्टिव्ह कशासाठी आहे की एखाद्या वेळेस जर समजा व्यवसायाच्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये बदल झाला असेल तर त्याची नेमकं कारणं कोणती होती हे पाहणे. नंतर शेवटी काय आहे की कंपनीला जे कर्ज कंपनीनं घेतलेलं आहे ते परतफेड करण्याची कॅपॅसिटी आहे का. हे जी 4 मुख्य गोष्टी आहेत, ह्या 4 ऑब्जेक्टिव्ज आपल्या जे उद्दिष्टे आहेत त्याच्या पूर्ततेसाठी आपण काय करतो, तो फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करत असतो. ओके, त्यानंतर आता झाले ऑब्जेक्टिव्ह. जी ऑब्जेक्टिव्ह होती ती फुलफिल करणार. ओके, मग हे करत असताना ज्या प्रकारे आपण फायनान्शियल स्टेटमेंटकडे आपला दृष्टिकोन ठेवतो, ज्या प्रकारे फायनान्शियल स्टेटमेंटचं इव्हॅल्युएशन करतो, ते इव्हॅल्युएशन करत असताना फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे संपूर्ण बिझनेस नव्हे, बरोबर. एखादी व्यवसाय काय करत असतं, केवळ वित्तीय व्यवहाराचीच नोंद फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये करते. मग अशा परिस्थितीमध्ये त्या व्यवसायाला काय होईल की बाबा त्यांचं जरी समजा फायनान्शियल स्टेटमेंट थोडीशी मिसमॅच दिसत असेल, कमी दिसत असेल, तरीसुद्धा त्यांची बाजारातील पत कदाचित
जास्त असू शकते. मग अशा वेळेस काय होऊ शकतं की अशा व्यवसायावर गुंतवणूकदारांचं लक्ष येणार नाही. म्हणजे या प्रकारे काही लिमिटेशन्स येतात. काय येतात? काही लिमिटेशन्स येतात जेव्हा आपण एखाद्या फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करत असतो. मग हे नेमके लिमिटेशन्स कोणते आहेत? मर्यादा ज्याला म्हणतो आपण. आपण जे फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करणार आहोत याच्यावर नेमकी मर्यादा काय आहे? तर नेमक्या मर्यादा या ठिकाणी किती सांगितलेल्या आहेत? 5 मर्यादा सांगितलेल्या आहेत पहा. की ह्या सर्वात प्रथम काय सांगितलं आहे? फायनान्शियल स्टेटमेंट डज नॉट कन्सिडर द प्राइस लेवल चेंज. काय आहे? किमतीमध्ये जो बदल होत चालला आहे त्या किमतीच्या बदलावर कुठलाही फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करत असताना फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये विचार केला जात नाही. समजा आता काय आहे, एखादी वेळेस जर समजा किमती वाढल्या, आफ्टर कोविड आपण जर पाहत असाल तर बऱ्याचशा वस्तूंच्या किमती वाढल्या. मग त्यावेळेसचा प्रॉफिट आणि पूर्वीचा प्रॉफिट, त्यावेळेसचा खर्च आणि आत्ताचा खर्च या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर स्टेटमेंटमध्ये वेगळं दिसेल आणि अक्षरशः प्रॉफिटेबिलिटी वेगळी असेल. म्हणून काय सांगितलेलं पहिला लिमिटेशन्स की कुठल्याही प्रकारचं प्राइस लेवलमध्ये चेंजेस झालेले कुठेही लक्षात घेतले जात नाही. ओके. सेकंड नंबरचं लिमिटेशन काय आहे? फायनान्शियल ॲनालिसिस मे बी मिसलिडिंग विदाउट द नॉलेज ऑफ चेंजेस इन द अकाउंटिंग प्रोसिजर फॉलोड बाय दी फर्म. काय आहे की काय आहे, आपल्याकडे भरपूर सारे अकाउंटिंग प्रोसिजर्स आहेत. 2-4 प्रकारे आपण काय करतो, अकाउंटिंग अंमलात आणत असतो. वेगवेगळे प्रिन्सिपल्स आपण काय करतो, अकाउंटिंगचे अंमलात घेत असतो आणि त्या आधारावर अकाउंटिंग करत असतो. मग जेव्हा जी व्यक्ती फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करत आहे, जी व्यक्ती वित्तीय विवरणाचं विश्लेषण करत आहे, त्या व्यक्तीस जर कंपनी फॉलो करत असलेल्या म्हणजेच कंपनी अंमलात आणत असलेल्या अकाउंटिंग प्रोसिजरची माहिती नसेल तरीसुद्धा मिसलिडिंग होऊ शकते. म्हणून ही एक मोठी प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट, फायनान्शियल ॲनालिसिस इज जस्ट अ स्टडी ऑफ रिपोर्ट. बरोबर आहे. काय आहे की कंपनीने तयार केलेला एखादा छोटासा अहवाल आहे ज्याच्यावर आपण पूर्ण कंपनीचं भवितव्य ठरवत आहोत. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे कंपनी आहे का? नाही. तर कंपनी नसून ती काय आहे, एक साधा डॉक्युमेंट आहे किंवा एक छोटासा रिपोर्ट आहे ज्यामध्ये कंपनीने स्वतः बनवलेला रिपोर्ट आहे. मग कदाचित ती काय होऊ शकते, योग्य माहिती असू शकते किंवा एक्झॅगरेटेड म्हणजे ज्याला आपण काय सांगतो वाढीव किंवा अधिक त्यामध्ये चांगलपणा दर्शवून सुद्धा कंपनी काय करू शकते, स्वतःचे रिपोर्ट्स तयार करू शकते. म्हणून ही एक लिमिटेशन येते फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करण्याची की ज्या आधारावर तुम्ही एखाद्या कंपनीला चांगली किंवा एखाद्या कंपनीला त्याची फंडामेंटल्स खराब आहेत असं आपण सांगू शकत नाही. नेक्स्ट, नेहमी काय असतं की नॉन मॉनिटरी म्हणजे गैर आर्थिक जे आहेत त्या गोष्टींचा उल्लेखही फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसमध्ये होत नाही. उदाहरणामध्ये जर समजा एखाद्या बिझनेसची काय असेल, पत बाजारात असेल, आपण जरी त्याला गुडविल म्हणत असू तरी त्याचं प्रमाण जे आहे, त्याचा जे काही परिणाम जो आहे त्या वस्तूचा तो पाहत असताना आपण काय करतो, त्याचं कॅल्क्युलेशन करणे खूप अवघड जातं. बरोबर आहे. म्हणजे नॉन मॉनिटरी टर्म्स या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये येत नाहीत. तर काय येतं, केवळ आणि केवळ फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच येतात, म्हणजेच मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच येतात. मग अशा परिस्थितीमध्ये केवळ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजेच बिझनेसचा पूर्ण व्यवहार आहे का? नाही. मग काही व्यवहार हे उधारी होतात, काही व्यवहार हे विदाऊट मनी होतात. मग त्यावेळेस काय होतं की अशा व्यवहारांचा किंवा अशा गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेखही होत नाही. उदाहरणार्थ एखाद्या व्यवसायाचा MD किंवा एखाद्या व्यवसायाचा CEO याच्या नावावर सुद्धा, त्याच्या नावलौकिकावर सुद्धा कंपनीचं भवितव्य भरपूर सारं डिपेंड करत असतं. मग अशा वेळेस त्याचा कुठंही त्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये काय करत नाहीत, उल्लेख केला जात नाही. म्हणून या ठिकाणी ही एक लिमिटेशन आहे. The financial statements are prepared on the basis of accounting concept. As such, it does not reflect the current position. काय आहे, फायनान्शियल कन्सेप्ट, अकाउंटिंग कन्सेप्टच्या आधारेच आपण काय करत असतो, फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत असतो. मग तर काय होऊ शकतं की हे
योग्यरित्या काय दर्शवू शकत नाहीत की सद्यस्थितीची जी काही आहे त्याची स्थिती आहे, सध्याची जी व्यवसायाची स्थिती आहे ती दाखवणे कधीकधी शक्य होत नाही. म्हणून या ठिकाणी ही 5वा लिमिटेशन या ठिकाणी आहे. नेक्स्ट, मग हे जे काही ॲनालिसिस करणार आहोत आपण त्याच्यासाठी मेथड कोणत्या वापरायच्या, तर त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की 5 मेथडचा उल्लेख केलेला आहे. फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस करण्यासाठी पहिली मेथड आहे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट मेथड. काय केलं जातं, मग कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट मेथडमध्ये काय केलं जातं, तर कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट मेथडमध्ये एका कंपनीच्या 2 किंवा 2पेक्षा अधिक वर्षाच्या वित्तीय विवरणाचा किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्सचा विचार केला जातो आणि दोघांमधील फरक काढला जातो आणि फरक किती टक्के झाला हा शोधला जातो. बरोबर. मग हा फरक सर्वांमध्येच काढला जातो, प्रॉफिटमध्ये काढला जातो, टोटलमध्ये काढला जातो, त्यामध्ये परचेसेसमध्ये काढला जातो, सेल्समध्ये काढला जातो. प्रत्येक गोष्टीचा हा जो फरक आहे तो कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या आधारावर फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस केलं जातं. वेअर ॲज सेकंड मेथड कोणती आहे, कॉमन साईज स्टेटमेंट. कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटच्या आधारावर आपण एक मोठी आणि एक छोटी कंपनी अशी कुठेही तुलना करू शकत नाही, कारण छोट्या कंपनीचे व्यवहार हे कमीच असणार आणि मोठ्या कंपनीचे व्यवहार हे मोठ्याच अमाऊंटचे असणार. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही दोन्हीमधील डिफरन्स काढत असता त्यावेळेस कधीही छोट्या कंपनीचा ट्रान्झॅक्शन हा डिफरन्समध्ये लहानच येऊ शकतो. म्हणून दुसरी मेथड वापरली जाते, त्याला म्हणतात कॉमन साईज स्टेटमेंट मेथड. मग कॉमन साईज स्टेटमेंट मेथडमध्ये काय केलं जातं, तर प्रत्येकासाठी सेपरेट कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणजे 2 कंपन्यांचं जर आपण काय करत असाल, ॲनालिसिस करत असाल, 2 कंपन्यांचं जर समजा आपण विश्लेषण करत असाल तर अशा वेळेस त्यांच्या टोटल इक्वल्स 100 असं गृहीत धरलं जातं. काय आहे की टोटल बरोबर 100. म्हणजे जर समजा बॅलन्स शीटचा जर विचार आपण करत असाल तर टोटल ऑफ बॅलन्स शीट म्हणजे 100%. त्यामध्ये कॅपिटल किती टक्के आहे, ओव्हरड्राफ्ट किती आहेत, लोन किती टक्के आहे, प्रिफरन्स शेअर्स किती टक्के आहेत, त्यानंतर बिल्डिंग किती आहे, कॅश इन हँड किती आहे, इन्व्हेस्टमेंट किती %. हे जे पर्सेंटेज आहेत हे सर्व पर्सेंटेज आपण काय करत असतो त्या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये घेतलं जातं आणि या सर्वांची टोटल म्हणजेच बॅलन्स शीटची टोटल ही 100% गृहीत धरली जाते. म्हणून या कॉमन साईज स्टेटमेंटनुसार कोणत्याही 2 व्यवसायाचं सहज आणि सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो, इव्हॅल्युएशन करू शकतो. आता हे कशा पद्धतीने करू शकतो, हे या ठिकाणी पहा की काय आहे. समजा ही एक बॅलन्स शीट आहे. काय आहे, ही एक बॅलन्स शीट आहे. एक सेकंड आ जाओ. हां, ही एक बॅलन्स शीट आहे. मग या बॅलन्स शीटचं जे आहे टोटल जी असते, बॅलन्स शीट सपोज ही ॲसेट साईड आहेत, ॲसेट साईडची टोटल आहे सपोज 50 lakhs. मग लॅबिलिटीसुद्धा किती असणार आहे, 50 lakhs. मग त्यावेळेस असेट्स अँड लॅबिलिटीज दिस इज कॉल्ड ॲज 100%. ह्याला काय समजलं जातं, 100%. मग आता ही रिलायन्स कंपनी असो अन्यथा कोणती छोटी कंपनी असो, उदाहरणामध्ये आपण म्हणूया सनरिच कंपनी आहे. कोणती कंपनी आहे, सनरिच कंपनी आहे. मग या कंपनीमध्ये काय आहे, रिलायन्सची पण त्यांची जी बॅलन्स शीटची टोटल असेल दॅट इज 100. सनरिचची पण जी बॅलन्स शीट टोटल असेल दॅट इज ऑल्सो 100%. मग अशा वेळेस काय होईल की त्यांचं जे कंपॅरिझन आहे 100% टोटल आहे, तर मग असेट्स किती आहेत, कॅश किती आहे, बँक बॅलन्स किती आहे याचं पर्सेंटेज आपल्याला काढता येईल. राईट. मग लोन किती % आहे, पर्सेंटेज ऑफ लोन. राईट. मग त्यानंतर काय आहे आपल्याकडं, क्रेडिटर्स किती शिल्लक आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार कशामध्ये करता येतं, ह्या प्रकारच्या कॉमन साईज स्टेटमेंट ॲनालिसिस करत असताना मिळतं. हे जे कॉमन साईज स्टेटमेंट ॲनालिसिस आहे, ह्या कॉमन साईज स्टेटमेंट ॲनालिसिस करत असताना आपल्याला हे सगळं प्राप्त होते. ओके. यानंतर पाहूया कोणतं पाहिलं आपण या ठिकाणी,
कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट पाहिली, या ठिकाणी कॉमन साईज स्टेटमेंट पाहिली. आता पाहूया ट्रेंड ॲनालिसिस. ट्रेंड ॲनालिसिस काय असतं की ट्रेंड ॲनालिसिसमध्ये एकूण मागील 5 वर्षाचे जे बॅलन्स आहेत त्यांचा विचार केला जातो. आणि जो पहिला वर्ष असेल, उदाहरणामध्ये आज चालू आहे आपलं 2022, मग मागं जर समजा आपण गेलो तर 17, 18, 19, 20, 21 है ना. 17, 18, 19, 20, 21 आणि 21, 22. मग 17, 18 पासून या 21, 22 पर्यंतच्या सर्व 5ही वर्षाचं अशा प्रकारे काय केलं जातं, बॅलन्स घेतलं जातं. म्हणजे 17, 18 असेल, हे 18, 19 असेल, 19, 20 असेल आणि 20, 21 असेल व शेवटी 21, 22 असेल. मग जो पहिल्या वर्षीचा जो काही अमाऊंट आहे बेस इयर, याला काय म्हणलं जातं, बेस इयर. मग बेस इयरचा जो अमाऊंट आहे त्याला 100% असं गृहीत धरलं जातं. म्हणजे 17, 18ला जो आपला प्रॉफिट होता, जो आपल्याकडे असेट होती, जी आपल्याकडे लॅबिलिटी होती, ती 18, 19मध्ये वाढली, कमी झाली 19, 20मध्ये. मग हे जो ट्रेंड आहे, राईट. उदाहरणामध्ये जर प्रॉफिटचा विचार केला, तो जर समजा 17, 18मध्ये 10% होता, 18, 19मध्ये 12% झाला, पुन्हा 15% झाला, पुन्हा 16% झाला, ओके. मग शेवटी 20% झाला. मग ह्याचा ट्रेंड कसा आहे, है ना. मग याचा ट्रेंड कोणता आहे, पॉझिटिव्ह ट्रेंड आहे, राईट. हे ट्रेंड पाहण्यासाठी व्यवसायातील काय नफ्याचा, गुंतवणुकीचा तथा व्याजाचा किंवा मग त्या प्रकारे इतर सर्व गोष्टींचा, इवन तो कर्जाचा ट्रेंडसुद्धा आपण काय करू शकतो, या प्रकारे ट्रेंड ॲनालिसिसच्या माध्यमातून शोधू शकतो. त्यानंतर आहे रेशिओ ॲनालिसिस. रेशिओ ॲनालिसिसमध्ये काय केलं जातं की 2 चलामधील सहसंबंध दर्शवला जातो. 2 चल म्हणजे काय, आता एक उदाहरण घेऊया आपण. फिक्स्ड असेट टर्नओव्हर रेशिओ. फिक्स्ड असेट टर्नओव्हर रेशिओ म्हणजे काय, टर्नओव्हर जो असतो आपला सेल्स ना, तर त्याचा आणि एकूण फिक्स्ड असेट्सचा काय सहसंबंध आहे. डेप्ट इक्विटीशी रेशिओ म्हणजे इक्विटी म्हणजे आपले कॅपिटल्स, इक्विटी कॅपिटल किती आहे आणि बहिर्गत देयता किती आहे. डेप्ट म्हणजे बाह्य लोकांची देणे असणे, हे बाह्य लोकांची देणे किती आहेत आणि इक्विटी किती आहे, याचा रेशिओच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, आपण बाहेरच्यांचे पैसे किती लवकर देऊ शकतो किंवा परतफेड करू शकतो का, म्हणजेच व्यवसाय करू शकतो का, या सर्व गोष्टींचा विश्लेषण त्या रेशिओ ॲनालिसिसच्या माध्यमातून करता येतं. त्यानंतर आहे कॅश फ्लो ॲनालिसिस. कॅश फ्लो ॲनालिसिस आपल्याला माहिती आहे की कॅश फ्लो ॲनालिसिसमध्ये कॅश कोणत्या मार्गाने आली, म्हणजे सोर्सेस ऑफ कॅश अँड युटिलायझेशन ऑफ कॅश किंवा मग ॲप्लिकेशन ऑफ कॅश. मग हे सर्व पाहिल्याच्या नंतर आपल्याकडे फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस परफेक्टली होते असं म्हणता येते. ओके, या ठिकाणी थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि या प्रकारे अनेक असे व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकणार आहोत, ज्याचं की आपल्या सिलेबसला, आपल्या स्टडीसाठी खूप उपयोग होते. म्हणून जे सबस्क्राईबचं बटन आहे ना, लाल बटन, त्याला सबस्क्राईबला क्लिक करा. बेलचा आयकॉन येईल जिथे दिसतंय, त्या बेल आयकॉनवर क्लिक करा. नंतर ऑल व्हिडिओज असा जो आयकॉन येईल किंवा येईल, ऑल व्हिडिओज अशी जी नोट येईल, त्या ऑल व्हिडिओजवर क्लिक करा. म्हणजे मी टाकलेले सर्व व्हिडिओज तुमच्याकडे नोटिफिकेशनच्या माध्यमातून येऊन जातील. ओके, थँक्यू.